राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा होऊन गेलाय आणि अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलाय आणि वेळीच आमच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी केलंय। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी उपोषणाचं हत्यार उगारलंय आणि त्यामुळे राज्यांमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असंच काहीसं चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्यावर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेले होते, पण त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि त्यात त्यांना यश आलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागेही घेतलं। पण त्यांनी सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे। तर मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊन सरकार आमच्या हक्कांवर गदा आणतंय असा सूर ओबीसी नेते आणि समाजातनं उमटतोय। त्यामुळे ओबीसी आणि मराठा यात सुप्त संघर्ष सुरू झालाय। मराठवाड्यात ह्या संघर्षाचं प्रमाण अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय। इथली 2024 ची लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे ह्याच मुद्द्यावर झाली आहे। मतांचं विभाजन सुद्धा जातींच्याच आधारे झाले। तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यावर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता। पुढे चालून पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या, मग रोज एक शहर बंद राहत होतं आणि त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अंबड बंदची हाक सुद्धा देण्यात आली। बऱ्याच ठिकाणी जाळपोळी सुद्धा झाली आहेत। ओबीसी समाजाच्या मागणीसाठी जालन्यातीलच वडीगोद्री ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा आमरण उपोषणाची तलवार उपसली। त्याला हळूहळू लोकांचा प्रतिसाद सुद्धा मिळायला लागला। हिंगोलीमधनं 300 गाड्यावरून लोक वडीगोद्रीमध्ये आली। आसपासच्या खेड्यातनं सुद्धा माणसं उपोषणस्थळी गर्दी करायला लागली। प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांनी हाकेंना भेट देऊन त्यांच्या मागण्यांचा सरकारनं विचार करावा अशी मागणी केली आणि त्यामुळे राज्यभरातनं दर दिवशी या आंदोलनाला प्रतिसाद वाढतोय। तर दुसरीकडे सर्वसामान्य ओबीसी जनतेमध्ये सुद्धा तीव्र नाराजी तयार झाली आहे। लोकसभेमध्ये जसं मराठा आणि ओबीसी मुद्द्यावर मतविभाजन झालं आणि मराठा खासदार निवडून आले, तसंच येत्या विधानसभेला ओबीसी मतं ही समाजाच्या मागणीला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात तर पडणार नाहीत ना, अशी भूमिका सुद्धा समाजातील काही लोकांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जरांगे पाटील यांच्या उपोषण काळात रोज उपोषणाच्या स्थळी असणारे राजेश टोपेंचं घर हे वडीगोद्रीपासून जवळ आहे, तरी ते आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला का आले नाहीयेत ह्याचा जाबही आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या लोकांनी विचारला। जसं जरांगेंना शरद पवारांनी मॅनेज केलंय असा आरोप व्हायचा, तसं आता हाकेंना भाजपनं मॅनेज केलंय असा या आंदोलनाला विरोध असणाऱ्यांचं म्हणणं आहे। एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली पाहिजे की दोन्ही समाजांच्या मागण्यात प्रामुख्यानं राज्यातील प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचाही उल्लेख होतोय। त्यामुळे ह्या उपोषण आणि आंदोलनांनी 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांना ह्याचा काही फायदा तोटा होऊ शकतो का? की मराठा आणि ओबीसी यांच्या संघर्षाच्या मुद्द्यावरच ही विधानसभा होणार आहे का? आणि जर झाली तर दलित, लिंगायत, मुस्लिम आणि आदिवासी समाज काय भूमिका घेणार आहे? नेहमी पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये यंदाची विधानसभा ही जातीय मुद्द्यावरती होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळतीलच।